शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा तर इथं 32,000 रुपये हेक्टरीप्रमाणे आज पीक विमा खात्यामध्ये जमा। तर आज 8:30 वाजता 8:30 सरसकट पीक विमा 32,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या तालुक्यांमध्ये व या जिल्ह्यांमध्ये व या गावांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जे की जमा होण्यास सुरुवात। तर 8:30 वाजता 8:30 आज संध्याकाळी जे काही पीक विम्याचे पैसे आहेत ते 32,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये। यामध्ये नवीन जिल्हे आहे आणि नवीन तालुक्यांची यादी इथं आलेली आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच चेक करा, तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे। तर राज्य सरकारकडून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर आजपासून अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTच्या द्वारे थेट पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। तर आता नुकसानग्रस्त पिकांसाठी यामध्ये खरीप, रब्बी, अग्रिम तर यामध्ये 2024 कधीचा 2024 आणि 25चा बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर वाटपास आता मंजुरी। तर आता यामध्ये जे काही हवामानाचा बदल झालेला आहे त्यामुळे कीड रोग, अतिवृष्टी असेल, दुष्काळी असेल तर प्रति हेक्टरी 32,000 रुपये किती 32,000 रुपये प्रति हेक्टरी तर पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर आता यामध्ये कोण पात्र आहे कोण अपात्र, तर आता यामध्ये पीक विमा शेतकरी भरलेले यामध्ये पात्र आहेत। तर आता पीक कापणी अहवाल त्यानंतर पंचनामा झालेला, म्हणजे तुमचा पंचनामा जर झालेला असेल तरच तुम्हाला पैसे इथे पीक विम्याची इथं मिळणार आहे। त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक, 7/12 अपडेट असणे, म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाची काय असणे ई पीक पाहणी तुमची केलेली असणे आवश्यक आहे। काय आहे ई पीक पाहणी। ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे। ई पीक पाहणी झाल्यानंतर तुमचा पंचनामा काय आहे, यामध्ये पंचनामा झालेला असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विम्याचे जे काही पैसे आहेत हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल। तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। पैसे खात्यात कधी येतील, तर यामध्ये 8:30 पैसे इथं सुरू होणार आहे। कधी होणार आहे, 8:30 वाजतापासून। काही शेतकऱ्यांना SMS देखील येत आहे। तर उर्वरित जे काही शेतकरी आहेत तर त्यांना 2 ते 3 दिवस, कधी 2 ते 3 दिवस इथं लागणार आहे पैसे जमा होण्याकरिता। तर घाबरण्याचं काही कारण नाही। जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर त्यानंतर किती रक्कम मिळते हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे। कमाल आता जे काही 32,000 रुपये इथं हेक्टरीप्रमाणे पीक विमा वाटप, तर यामध्ये सोयाबीन असेल, कापूस, तूर, उडीद, हरभरा तर हे मध्यम पिकांसाठी। तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे सरासरी इथं मिळत आहे। तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, तुमच्या जिल्ह्यांमध्ये काय हेक्टरी पीक विमा इथं जमा होत आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर आता रखडलेला जो काही पीक विमा होता, पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। तर आता यामध्ये अहमदनगर 32,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे इथं येत आहे। बीडमध्ये सुद्धा 32,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये पेमेंट काय झालेला सुरू झालेलं आहे, म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे ते परभणी, हिंगोली, वाशिम तर हे जे काही जिल्हे आहे हे काय आहे, हे जिल्हे प्रतीक्षेमध्ये आहे, म्हणजे या जिल्ह्यात इथं टाईम लागणार आहे, म्हणजे या जिल्ह्यात लवकरच पीक विमा इथं जमा होईल। तर आता अमरावतीपर्यंत जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरू झालेली आहे। यामध्ये अहमदनगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती तर हे जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये पेमेंट इथं सुरू झालेलं आहे 32,000 रुपये हेक्टरीप्रमाणे। परंतु हे जे काही खालचे जिल्हे आहे यामध्ये वाशिम आहे, वाशिम, हिंगोली, परभणी तर हे जिल्हे प्रतीक्षित आहे, म्हणजे लवकरच या जिल्ह्यात पीक विमा जमा होईल। तर यामध्ये जे काही पैसे आहेत ते येण्याची वेळ 6 ते 11 वाजेपर्यंत DBTच्या द्वारे एकाच गावातील वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। त्यानंतर आपला हा जो जिल्हा आहे हा जिल्हा आहे पेंडिंग जिल्हा। तर आता या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये यामध्ये वाशिम, हिंगोली, परभणी, जळगाव, नाशिक, धुळे,
नंदुरबार, सातारा, सांगली, तर हे जे जिल्हे आहे काय आहे, हे प्रतीक्षेत आहे. म्हणजे या जिल्ह्यात टाईम लागणार आहे. किती लागणार आहे? 1 ते 2 दिवस लागू शकते. त्यानंतर या परभणीपासून या जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होईल. काही जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यात मिळणार आहे, म्हणजे पुढच्या टप्प्यांमध्ये. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते लगेच तुम्ही तपासून घ्या. त्यानंतर वाशिम झाल्यानंतर आपला सातारा, सातारा झाल्याच्या नंतर सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रायगड, तर हे जे जिल्हे आहे हे जिल्हेसुद्धा प्रतीक्षित आहे. तर पुढील टप्प्यांमध्ये म्हणजे पहिला टप्पा जेव्हा पूर्ण वाटप होईल तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. तर आता यामध्ये जे काही पीक विम्याचे पैसे आहेत ते पेंडिंग जिल्ह्यांमध्ये 2 ते 5 दिवस, किती 2 ते 5 दिवस यासाठी लागणार आहे जमा होण्याकरिता. यामध्ये नवीन जिल्हे जसे काही जिल्हे मंजूर होतील तर त्यामध्ये ॲड केल्या जाते आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाते. तर आता याची जी काही प्रोसेस कशी आहे, तर इथं राज्य शासन आणि पीक विमा कंपनी जिल्हा मंजूर झाल्यानंतर तालुक्याची लिस्ट फायनल झाल्यानंतर DBT द्वारे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे इथं जमा केले जाते. त्यानंतर जी काही पेंडिंग आहे, अधिकही जिल्ह्यांमध्ये बरेच जे शेतकऱ्यांचे फॉर्म इथं वापस आलेले आहे. तर अशांनी लगेच तुम्ही तुमची जी काही त्रुटी असेल ते दूर करून घ्या. अन्यथा तुम्हाला जो काही हेल्पलाईन नंबर इथं दिलेला आहे तर या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची पिकाची तक्रार इथं करून घ्यायची आहे. काय करायची आहे? पिकाची तक्रार. तर हा हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे. तर लगेच तुम्ही तुमच्या पिकाची इथं तक्रार करून घ्या. त्यानंतर तुमचे पंचनामे झाले की नाही व तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा. थँक्यू.